मागे जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमची दिशाभूल केली, हे संविधान बदलणार, हे आरक्षण बदलणार, हे त्यामध्ये सवलती काढून टाकणार, हे घटना बदलणार, आम्ही सगळे सांगत होतो बाबांनो हे चुकीचं आहे। संविधानाचा आम्हाला सगळ्यांना आदर आहे। आपलं संविधान जगामध्ये सर्वोच्च संविधान आहे, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, हे आम्ही सगळ्यांना सांगतोय। परंतु विरोधक खोटं सांगायला यशस्वी झाले आणि त्याचा फटका माझ्या मागासवर्गीय समाजात, माझ्या आदिवासी समाजामध्ये आम्हाला बसला। आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये देखील CAA कायदा केंद्राने आणला, तो बाहेरच्या भारतीयांना आतमध्ये आणायला आणला, परंतु त्याच्यातनं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तिथेही आम्हाला फटका बसला। आम्ही मात्र मागे हटलो नाही। सरकारमध्ये काम करत असताना अल्पसंख्याक समाजाच्या करता जसं बार्टी, नंतर मातंग समाजाला RT, नंतर बहुजन समाजाला सारथी, OBC समाजाला महाज्योती, त्याच्यामध्ये अजून काही इतर वेगवेगळ्या समाजाला आदिवासी समाजाला टार्टी, तसं आम्ही अल्पसंख्याक समाजाला मार्टी ही संस्था त्या ठिकाणी काढलेली आहे। आम्ही आहोत ना, आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही। कायदा सुव्यवस्था चांगला राखण्याच्या करता आम्ही मदत करू। कोणी जर चुकीचं वागत असेल तर त्याला पोलीस हिसका आम्ही दाखवू। आपण विश्वास ठेवा आमच्यावर। माय माऊलींनो, मागे जसं लोकसभेला झालं तसं होऊन देऊ नका। आता आम्ही तुमच्या करता माझी लाडकी बहीण योजना आणली, माझ्या मुलींच्या करता आम्ही त्यांना कॉलेजचं शिक्षण, गरिबाच्या मुली असल्या तर घेता येत नाही म्हणून आम्ही निर्णय बदलला। 50% ऐवजी आमच्या गरीब घरातल्या मुलीला शिक्षण घ्यायचं असेल कॉलेजचं तर 100% फी राज्य सरकार भरणार। त्या मुलीनं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, CEO व्हावं, पायलट व्हावं, MPSC व्हावं, IAS व्हावं, IPS व्हावं, जे त्या मुलीच्या मध्ये कर्तृत्व असेल ते कर्तृत्व तिनं दाखवावं। पण माझे आई वडील गरीब आहेत म्हणून मला शिक्षण कॉलेजचं घेता येत नाही, ही तिच्या मनामधली भावना ही आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काढून टाकलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।